तर प्लीज गो हेड प्रज्ञाताई. हरिओम. नमस्कार. आपण गेल्या काही दिवसांपासून संत चरित्रामध्ये समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या चरित्राचा अभ्यास करत आहोत. आणि आपण बघितलं काही मागील स्वाध्यायांमध्ये की त्यांचं बालपण कसं झालं, त्यातले काही कथाप्रसंग बघितले. नंतर त्यांचं भारत भ्रमण सुरू झालं, त्यातले आपण काही कथाप्रसंग बघितले. आणि आता अशाच त्या भारत भ्रमणाच्या कथाप्रसंगात एक दोन कथा आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे. तर आज आपण पाहणार आहोत की संत रामदास समर्थ श्री रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज यांची भेटीचा हा अतिशय सुंदर असा प्रसंग आहे. तर भारत भ्रमण करता करता अखेरीस रामदास स्वामी यांचं पुण्यात आगमन झालं होतं. आणि मग तिथून ते आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं. तिथे ज्ञानेश्वर माऊलींची जी आरती आहे त्याचे रचनाकारही समर्थ रामदास स्वामीच आहेत. आणि असं हे सगळं तिकडे दर्शन वगैरे झालं आळंदीमध्ये. आणि तिथे त्यांनी संत तुकाराम महाराजांची खूप कीर्ती ऐकली. सगळ्या लोकांकडनं त्यांनी त्यांचं नाव ऐकलं. आणि मग त्यांच्या भेटीसाठी त्यांचं मन अतिशय व्याकुळ झालं. आणि म्हणून त्यांना भेटायला म्हणून रामदास स्वामी देहूला गेले आणि तिकडे त्यांनी संत तुकाराम महाराजांची भेट घेतली. आणि त्यांची भेट घेतल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांचा मन उचमळून आलं. आणि तेव्हा त्यांनी त्यांचं वर्णन करणारा असा एक सुंदर अभंग रचला. तो म्हणजे धन्य तुका वाणी, धन्य तुझी वाणी, ऐकता उन्मनी दीप लागे. म्हणजे तुमची वाणी एवढी सुंदर आहे आणि त्यात तुम्ही रचलेले अभंग म्हणा, तुमचे श्लोक म्हणा, जो काही तुम्ही हा प्रचार प्रसार नामाचा केला आहे, ते तुमची वाणीच एवढी सुंदर आहे की त्यांनी आमच्या ह्या मनाच्या पलीकडे दीप लागलेले आहेत. धन्य निस्पृहता एकविध निष्ठा, श्रुतीभाव स्पष्टा दाखविशी. आणि म्हणजे कुठलीही किती ती निष्ठा आहे तुमची देवाप्रती, आणि कुठल्याही प्रकारच्या डिझायर्स, कुठल्याही प्रकारच्या इच्छा अपेक्षा यांच्या तुम्ही पुढे गेलेले आहात. आणि कसं आपण जीवन जगलं पाहिजे हे तुम्ही लोकांना दाखवून दिलंय. संतोषिले चित्त होताची दर्शन, कळो आली खुण अवताराची. म्हणजे अक्षरशः हा देवाचाच अवतार म्हणायला पाहिजे की ज्याला पाहताच आपलं चित्त एवढं प्रसन्न होऊन जातंय. घातला असे घडा नामाचा पै गाढा, प्रेमे केला वेडा पांडुरंग. म्हणजे तुम्ही नामस्मरणाची जी ही नामभक्तीचा प्रचार प्रसार केला आहे त्याच्यामुळे साक्षात पांडुरंगालाच खरं भक्ताचंच वेड लागलेलं आहे. नवविध भक्ती रूढविली जगी, तारू कलियुगी दास म्हणे. म्हणजे अशा प्रकारे ही नवविध भक्ती जी आहे त्याची तुम्ही ह्या जगाला त्याची ओळख करून दिली, त्याच्याबद्दल माहिती दिली, त्याच्याबद्दल सगळ्यांना ज्ञान दिलं. आणि ह्याच्यामुळे या कलियुगातली माणसं आपोआपच तरुण जातील असं त्यांनी त्यांची अतिशय यथाच असं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी तुकाराम महाराजांचं या अभंगामधून केलंय. तर अशा प्रकारे मग ती भेट झाल्यावर संत तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी पुढे पंढरपुराला गेले. आणि तिकडे पंढरपुराला गेल्यावर विठ्ठलाने साक्षात रामाच्या रूपातच रामदास स्वामींना दर्शन दिलं. पण बघायला गेलं तर समर्थ रामदास स्वामींची भक्ती एवढी होती, रामाप्रती प्रेम एवढं होतं की त्यांना ठाई ठाई फक्त रामरायाच दिसत होते. त्यामुळे अक्षरशः विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेले असतानाही त्यांना रामरायाचंच दर्शन तिथे झालं. आणि तेव्हा त्यांनी तिथेही अतिशय उत्स्फूर्तपणे अभंग रचला. येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. हा अतिशय सुंदर अभंग त्यांनी तिथे रचला. आणि मग पुढे विठ्ठलाच्या मंदिरातच ओवरीमध्ये त्यांनी मारुती मंदिराची स्थापना केली. आणि ते पाहून तुकाराम महाराजांनी तिथे अभंग रचला. शरण शरण हनुमंता, तुझं आलो रामदूता. तर अशा प्रकारे ही अतिशय सुंदर अशी भेट आहे ज्याच्यातनं एवढं सुंदर असं वाङ्मय, एवढे सुंदर अभंग तिथे रचले गेले. आणि एका वेगळ्याच त्याच्या पुढे एका वेगळ्या छान अशा प्रथेची पण पुढे निर्माण झालं. ते म्हणजे सोलापुरामध्ये एक मेथवडे नावाचं गाव आहे. तिथेही रामदास स्वामींनी मठाची स्थापना केली. आणि तिथले जे मठाधिपती आहेत अंताजी बुवा मेथवडेकर, तर यांना दर आषाढी एकादशीला पंढरपुराला यात्रा करण्यासाठी सांगितलं. आणि ती प्रथा आजतागायत चालू आहे. म्हणजे मेथवड्यावरून रामदास स्वामींची पालखी निघते आणि देहूवरून निघणारी तुकाराम महाराजांची पालखी जी आहे त्या दोन्ही पालख्या आजही पंढरपुरात भेटतात. आणि मग तिथे जे वारकरी आहेत तर ते रामदास स्वामींची आरती म्हणतात. आणि जे रामदास स्वामींचे म्हणजे रामदासी बुवा सगळे जे आहेत मंडळी, तर ती तुकाराम महाराजांची आरती म्हणतात. तर हे आजही ही संत भेट पंढरपुरामध्ये होत असते. आणि हा अतिशय सुंदर असा कथाप्रसंग आहे. आणि मग पुढे अशाच प्रकारे मग भारत भ्रमण करता करता म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये ते पैठणला आले. रामदास स्वामी पैठणला आले. पैठण म्हणजे एकनाथ महाराजांचं गाव. तर तिथे त्या नाथवाड्यामध्ये ते उतरले. आणि ते म्हणजे अगदी नॉर्मल कुठले तरी एक
साधू आहेत म्हणूनच तिथे ते फिरत होते, राहत होते, असं त्यांचं तिथे वास्तव्य होतं. खरं सांगायचं तर जी एकनाथ महाराजांची पत्नी होती ती खरं तर समर्थांची मावशी लागत असे. पण तेव्हा म्हणजे जेव्हा ते तिथे आले तेव्हा एकनाथ महाराज किंवा त्यांच्या पत्नी दोघेही हयात नव्हते. पण त्यांनी तिथे अतिशय साधेपणाने तिथे ते वास्तव्य करत होते त्या नाथवाड्यामध्ये. आणि तिकडूनच त्यांचं जांबगाव पण जवळच आहे आणि त्या गावातल्या त्यांच्या म्हणजे आपल्या परिवाराविषयीच्या त्यांना काही काही गोष्टी खबर त्यांना तिथे मिळत होती. आणि खरं आता तुम्हाला माहिती आहे की रामदास स्वामींनी शुभमंगल सावधान हे जेव्हा त्यांच्या 12व्या वर्षी कानावर पडलं तेव्हा त्या लग्नाच्या मंडपातनं त्यांनी पलायन केलं. ते तिथून पळून गेले आणि पुढे जाऊन त्यांनी तप केलं आणि हे पूर्ण सगळं भारत भ्रमण करून तब्बल 24 वर्षांनी ते त्या गावाच्या जवळ आले होते. आणि मग त्यांना त्यांना कळलं की आपल्या भावाला 2 मुलं आहेत, राम आणि श्याम नावाची मुलं आहेत. त्याच्यानंतर आईचं पण वय झालेलं आहे, आईला अंधत्व आलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी त्यांना कळल्या आणि मग त्यांना असं वाटलं की आपल्या घरी एकदा भेट द्यावी, आपल्या आईला एकदा भेटावं. तर त्या म्हणजे इथे तुम्ही बघाल की आपल्याला नेहमी म्हटलं जातं की संत लोक जे आहेत ते असे आपल्याला काहीतरी एक वेगळाच म्हणजे त्यांना सगळ्या संसारापासून लांब, त्यांना कसली अपेक्षा नाही, आशा नाही. तो ती गोष्ट आहेच, पण प्रेम भावना ही असतेच. तर त्यामुळे त्या प्रेमापोटी आपल्या कुटुंबाला, आपल्या आई वडिलांच्या प्रती जे त्यांचं प्रेम आहे त्यासाठी ते त्या गावी परत आले. आणि तिथे आल्यावर तेही त्यांनी कुणाला काही सांगितलं नाही, अतिशय एका नाट्यमय पद्धतीनं म्हणजे ते आपल्या घराच्या दारात उभे राहिले आणि त्यांनी भिक्षांदेही असं म्हणून आवाज दिला. तर तेव्हा त्यांची वहिनी म्हणजे बाहेर आली भिक्षा वाढायला आणि त्यांची ती 2 लहान जी मुलं होती ती सुद्धा आली. पण कुणीच त्यांना ओळखलं नाही कारण की एवढं 12 वर्षांचं तप त्यांचं होतं. त्याच्यामुळे म्हणजे जो छोटासा नारायण जो त्या गावातून पळून गेला होता आणि आता परत आलेला नारायण हा म्हणजे रामदास स्वामी म्हणून ते परत आले होते. एक खूप सारं तप करून, एवढा व्यायाम करून, एवढी उपासना करून त्याचे शरीर बलदंड शरीर कमवलं होतं. त्यामुळे त्यांना कुणी पटकन ओळखलंच नाही. पण जेव्हा त्यांनी आपली खरी ओळख त्यांना पटवून दिली, तेव्हा सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यांची आई म्हणजे राणूबाई ज्या होत्या, त्यांना अतिशय आनंद झाला, की आपला नारायण परत आला आपल्याला भेटायला. त्यांना खूप आनंद झाला. पण तेव्हा त्यांची दृष्टी गेलेली होती. पण खरं साधनेमुळे त्यांना ज्या काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या, तर त्यामुळे त्यांनी समर्थ रामदास स्वामींनी रामचंद्राची प्रार्थना करून आपल्या आईच्या डोळ्यावर हात ठेवला, तर त्यांना दिसायला लागला, अशी ही कथा आहे. पण खरं पाहिलं तर तेव्हा त्यांनी तिथे जाऊन त्यांच्या आईची सेवा केली. आपल्या आईसाठी रामचरित्र ऐकवण्यासाठी तिला एक छान अभंग रचले. त्याच्यानंतर कपिल गीता म्हणून नावाचा एक आध्यात्मिक ग्रंथ आहे, तो आपल्या आईला समजून सांगितला. तर म्हणजे हा चमत्कारिक भाग जर का आपण सोडला तर आईला हे त्यांनी जे ज्ञान दिलं, त्यांच्या साधनेतून त्यांनी जे शिकलं होतं, त्यांनी जे काही त्यांना आत्मसात झालेली जी जे ज्ञान आहे ते त्यांनी आपल्या आईला द्यायचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं गोष्टी सगळ्या समजून. सो एक प्रकारे त्यांनी म्हणजे असं म्हटलं जातं की चर्मचक्षूंबरोबर त्यांना आपल्या आईला ज्ञानचक्षू दिले. म्हणजे चक्षु म्हणजे डोळे. तर आपल्या आईला हे ज्ञानाची प्राप्ती त्यांनी करून दिली. हा ही ही खरी दृष्टी आहे असं म्हणतात. तर अशा प्रकारे हा एक खूप छान असा किस्सा आहे की कसे संत मंडळी ही सगळे त्यांच्यामध्ये प्रेमभावना किती असते. जरी कशात गुंतलं नाही तरी पण प्रेम हे असतं आणि त्याच प्रेमभावनेनं ते सगळ्यांसाठी करत असतात. सगळ्या लोकांसाठी, सर्व भक्तांना, सगळ्यांना ज्ञान मिळावं यासाठी ते सदोदित प्रयत्न करत असतात. आणि अशाच छान छान कथा आपण समर्थ रामदासांच्या ऐकणार आहोत. हरिओम. प्रज्ञाताई खूप छान. थोडी गडबड झाली मला मान्य आहे, कारण पण आपण थोडंसं सावकाश तू आता पुढच्या वेळेस आलीस की हाच पाठ ह्यालाच थोडासा परत स्पर्श कर आणि बरं. तिथनं ओके. आपण पुढचा पुढचा समर्थांच्या जीवनाचा जो सर्व भाग आहे चरित्राचा तो बघूयात. ते फार सर्वांनी म्हणजे तू जो भाग सांगितलास की जिथे तुकाराम महाराज आणि समर्थ अशा पद्धतीने म्हणजे जिथे संत भेट होते, तर ते संत भेट होणं हा आणि तो अनुभव घेणं हे इतकं विशेष आहे की ज्यांनी कोणी ते बघितलं असेल त्यांना ते लक्षात येईल की त्याच्यामध्ये ईश्वर भक्ती आणि ईश्वर भावनेचा जो प्रवाह असतो तो काय विलक्षण असतो. म्हणजे स्वामीजींनी असं म्हटलं की संतांची पातळी ही विलक्षण असते. दे आर नेक्स्ट लेवल. म्हणजे तुम्ही ओळखू शकत नाही, तुम्हाला समजणं फार अवघड आहे, पण एवढं नक्की कळतं की ह्यांचं आम्ही त्यांच्या सानिध्यात आलो की आम्हाला खूप छान वाटतं, एवढं आपल्याला नक्की कळतं. तर असे हे 2 महान संत त्यावेळेस एकत्र भेटले आणि आपण जो धर्माची पुनर्स्थापना करण्याचा जो दुसरा
जो श्लोक म्हणजे पहिला आणि दुसरा परित्राणाय साधूनाम ह्याच्यामध्ये जो पुढचा भाग आलाय त्याच्यामध्ये ह्या दोन्ही संतांचं कार्य जे होतं ते सर्व धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी म्हणून त्यांचं सर्व जीवन होतं। आणि तसंच जो परिताईनी जो स्वाध्याय केला परीनी ज्याच्यामध्ये देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी असं जे म्हटले त्याच्यामध्ये ह्या दोन्ही संतांच्या बाबतीत सर्व जीवन हे असंच आहे, सर्वच संतांच्या बाबतीत असं, पण हा विशेष भाग त्यामुळे असं सगळ्या बाजूनी प्रज्ञादेवी तू ते असं कन्क्लूड केलेलं आहेस तुझ्या ह्या प्रेझेंटेशनमध्ये। सो फार छान समर्थांचे जीवन प्रसंग जीवनचरित्र बघत राहूयात आपण।